काय ग? अहो हा टब आहे ना धुन धुवायचा हा. तो माझ्याकडे दगडावर पडलाय फुटलाय. फुटला? हा मग आता ह्याला मी भंगारात विकू का टाकून देऊ? भंगारात इकू का टाकून देऊ? हा अगं एवढा मोठा टब भंगारात इकायचा किंवा टाकून द्यायचा हे घेताना केवढ्याला घेतलाय आपण? 200 रुपयाला घेतलाय, 200 रुपयाला. हा 200-250लाच घेतलंय. बरोबर आहे. हो आणि आता ही भंगारात जर विकायचा म्हणलं हा 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 तर किती रुपयाला घेत्यान? घेतीन 10-20 रुपयाला. अगं 10-20 रुपये तरी कोण द्यायला लागलंय? हे प्लॅस्टिकचा टब ह्याचा किती पैसे देणार? 5 रुपये लय झालं द्यात्यान. 5 रुपयाला हा मग टाकून देते त्यापेक्षा. त्या भंगारवाल्या आता कशा देऊ 5 रुपये घ्यायसाठी टाकून देते उकंड्यावर. अगं एवढा मोठा 200-250 रुपयाचा टब टाकून देत असतात का? मग काय करायचं याचं? काय करायचं? हा तर ये दाखवतो तुला काय करायचं ते. आता ये इकडे. बरं बरं. तर मित्रांनो तुमच्या पण बाबतीत असंच घडत असन. बायको काहीतरी काम करायला जात असन, धुणं भांडी, आणि तिच्याकडून नकळत असं मुद्दाम कोणी भांडी फोडत नसतं घरातलं, किंवा होतं बी काय काय घरात लय राग आलाय नवऱ्याचा भांडी उचलून आपट करत असते. आणि तसंच पण माझ्या बायकोनं तसंच काही केलं नाही. हे काही टब आपटलेलं नाही. ते खरं खरं धुणं किंवा भांडी काहीतरी करायला गेले असन आणि हा टब फुटला असन. तर असू द्या. मग आता ही 200-250 रुपयाची वस्तू जर आपण टाकून द्यायची किंवा भंगारवाल्याकडे विकायची तर भंगारवाला 5 रुपयाशिवाय काय देणार नाही. आणि टाकून देऊन काय करता ह्याला? तर आपल्याला त्याच्यासाठी एक सोल्युशन आहे, जुगाड आहे. तर तुम्ही म्हणसाल ह्याला सोल्युशन आणि जुगाड काय आहे? ह्याला काय करणार आता फुटलेल्या टबाला? तर चला दाखवतो मी तुम्हाला काय करायचं आहे ते. तर त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे आपण हे फेविक्विक. काय? फेविक्विक बघू शकता तुम्ही. हे आहे फेविक्विक आणि एक छोटीशी डब्बी. तर ते गाणं आहे बघा. तर तुम्ही काय म्हणसाल दाखव मला तर चावून तुला, असं नाही. ते गाणं आहे बघा लहानपणी एक काहीतरी होतं, दाखव मला चावून तुला. डब्बीत काहीतरी बावा, हे बावा नाही. तर हे आहे आपला खायचा सोडा. तर चला ही खायचा सोडा आणि फेविक्विकने आपण काय करतोय तर चला बघूया. तर सर्वप्रथम तर आपण घेतला आहे हा टब फुटलेला, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, चला प्रत्यक्ष आपण व्हिडिओला करू सुरुवात. तर आपण पहिल्यांदा दाखवूया कुठं कुठं टब फुटला आहे, ती बायकोनी काय करामत केली ती. इथं बघू शकता, इथून एवढा टब फुटला आहे. परत इथं पण असा टब फुटला आहे. त्याच्यानंतर आतल्या साईडने पण आपल्या हा का इकडे पण टब फुटला आहे. तर हे नेमके टबासोबत काय भांडण खेळत होते का काय माहिती. हे बघू शकता तुम्ही, इथं पण फुटलं आहे आतल्या साईडनी. तर सर्वप्रथम तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण घेतलेला आपला टब आहे फुटलेला, तर ते सर्वप्रथम आपल्याला असा कोरडा करून घ्यायचा आहे. सगळा खराब फडकं घेतलं आहे आपण. तर हे खराब फडक्याने आपल्याला हा सगळा टब आपल्याला असा साफ करून घ्यायचा आहे मस्तपैकी असा छानसा. आणि थोडासा सुकू द्यायचा आहे आपल्याला थोडा. हे बघू शकता तुम्ही, ह्याच्यात जे पाणी होतं इथं बघू शकता आणखीन पण पाणी आहे, पण ते आता होईल कोरडा. त्याच्यानंतर आपण बाहेरच्या साईडने पण जिथं फुटला आहे तिथं घेऊया आपण असं साफ करून. तर आता हे आपल्याला वाळू द्यायचे जरा, कारण हे सुकल्याशिवाय काय हे व्यवस्थित होणार नाही आपलं. म्हणून हे आपण आता वाळायला थोडा वेळ ठेवूया. तर मित्रांनो आपण असेच नवीन नवीन आपल्या सुवर्ण निवास व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन नवीन असेच जुगाडाचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तर असाच आपण पाठीमागच्या वेळेस पहिला एक तेलाच्या डब्याचा आपण जुगाड काढलेला होता. तेलाच्या 10 रुपयाच्या डब्यापासून म्हणजे पुण्य कसं कमवायचं भंगारात न विकता तेलाचा डबा. तो व्हिडिओ भरपूर असा प्रतिसाद भेटला आणि आपला 500 केला तो व्हिडिओ गेलेला आहे. म्हणजे हाफ मिलियन आपलं गाठलेलं आहे त्या व्हिडिओने. आणि त्याच्यानंतर आपण हळदीचा जो शर्ट वगैरे काय आपला असतो असा व्हिडिओ बनवलेला आहे की हळदीचे डाग कसे काढायचे शर्टवरचे. त्याला पण आपला भरपूर असा प्रतिसाद लाभलेला आहे. आपला 100-200 केला तो पण व्हिडिओ गेलेला आहे. जाऊन आपल्या आयडीमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपण आणखीन एक व्हिडिओ तेलाच्या डब्याचा बनवलेला आहे की तेलाचा डबा भंगारात न विकता 10 रुपयाला न विकता आपण असेच जुगाड घेऊन येत असतो की आपण टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवायचं. असा तो 10 रुपयाचा तेला डबा भंगारात न विकता त्याचा पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याला पण आपला व्हिडिओ आणखीन पण आपला व्यवस्थित म्हणजे व्ह्यूज त्याच्या चालू आहे. तर बघू शकता तुम्ही. आता हे सुकतंय. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो काय माहिती आहे का, आता हे आपण टब फुटण्याचे कारण हे आपटला हे ठीक आहे, पण दुसरी पण कारणं याची आहेत अशी असतात
की आपण टबामध्ये पाणी भरून ठेवतो आणि पाणी भरून ठेवल्याच्या नंतर आता आपल्या इकडं जाऊ दे, आपल्या इकडं कसं आहे नदी आहे, त्यामुळं नदीचं विहिरीचं पाणी आपण वापरतो. पण बऱ्याचशा ठिकाणी असं बोरचं पाणी असतं आणि बोर म्हणजे आपला हापसा बोर किंवा तुम्हाला तर माहिती असेल बोर म्हणजे काय असतं ते. तर त्या पाण्यामध्ये हापशाच्या पाण्यामध्ये म्हणजेच बोरच्या पाण्यामध्ये सर्वात जास्त क्षार आढळले जातात बघा. ते मुतखड्याला बी त्रासदायक असतं आहे, कारण जे बोरचं पाणी पितात ना त्यांना मुतखड्याचा त्रास 100% भरपूर असा होतो. आणि तुम्ही बघू शकता आपलं कधी घरावरची टाकी असेल काय असेल ना, त्यावेळेस पण तुम्ही कधी टाकी धुवायला काढा, त्यावेळेस तुम्हाला समजेल की बोरच्या पाण्यामध्ये किती क्षार असतात आणि आपल्या टाकीमध्ये किती साठलेले असतात. तर अशा आपण ज्यावेळेस टब भरून ठेवतो त्या क्षारामुळे पण आपला टब फुटण्याची चिन्ह जास्त असतात. आणि दुसरी चिन्ह म्हणजे काय असतात, तर टब फुटतोच तो फुटतो आणि आपल्या हे जे म्हणजे टब आहे प्लॅस्टिकचा त्याला असे क्षार चिटकलेले दिसतात बघा. तर ते क्षार कसे काढायचे असतात ते पण सांगतो तुम्हाला याच व्हिडिओमध्ये. तर त्याचे जे क्षार असतात, तर आपण बाथरूम साफ करायचं हार्पिक असतं बघा, निळ्या कलरची बॉटल हार्पिक. तर ते हार्पिक घ्यायचं आहे आपण आणि थोडंसं हार्पिक आपण असे म्हणजे ह्याला लावायचं आहे, टबाला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते थोडंसं आपल्याच हाताने हळूहळू घासून घ्यायचं. घासणीने वगैरे काय घासायचं नाही त्याला, तर हाताने ते घासून त्याचे क्षार नक्की 100% निघून जातात. तर तुम्ही म्हणता ते मध्येच कुठं आणलं, तर ते पण सांगितलं कारण आपला टब वाळत होता तोपर्यंत आपलं म्हणलं त्याची पण आपण माहिती सांगावी. तर चला आता प्रत्यक्ष आपला आता टब सुकलेला आहे आणि प्रत्यक्ष आपण आता त्याला अशी कृती करतो आहे आता की हे टब चिटकावण्याची. तर त्याच्यासाठी आपण घेऊया आता हे फेविक्विक जे आहे आपलं ते फाडून घेतो आहे. तर घेतलं आहे आपण हे फेविक्विकची पुडी फाडून. तर आपली झाली आता फेविक्विकची रॅपर काढून, म्हणजे फेविक्विक आपण मोकळा केला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण काय करायचं आहे, हे थोडा वेळ साईडला ठेवूया आणि आपण घेऊया हा खायचा सोडा आणि त्याच्यानंतर झाकण उघडलं आहे आपण आणि हा सोडा घेतला आहे आपण प्लेटमध्ये काढून. तर जास्त घ्यायचा आहे आपल्याला सोडा, बघू शकता तुम्ही. हा खायचा सोडा आहे बघा आपला, धुण्याचा सोडा नाही. धुण्याचा सोडा म्हणजे निरमा असतो आणि खायचा सोडा आहे आपला. तर आता आपण काय करायचं आहे, जिथं फुटलं आहे त्या ठिकाणी आपल्याला आता असा टब मांडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सोडा पण आपल्याला असा जवळ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जिथं आपल्याला फुटलेली बाजू आहे टपाची ती अशा पद्धतीने आपल्याला इथं थोडासा काय सोडायचं आहे, हे फेविक्विक सोडायचं आहे. आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यावरती सोडा टाकायचा आहे. हात लावायचा नाही, कारण हात जर लावला तर सोडा आपल्या हाताला चिटकू शकतो. म्हणून आपण काय करायचं, हे थोडंसं आपण फडक्यानेच असं थोडंसं पुसून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर आपण आणखीन आता हे थोडंसं सुकलं, आता काय हात लावला तरी आपल्या हाताला चिटकत नाही का, बघू शकता तुम्ही, कारण ते लगेच सुकतं, कारण सोड्यामुळे लगेच सुकतं इथे. परत आणखीन एकदा आपण थोडासा परत फेविक्विक सोडायचा. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन परत त्याच्यावरती सोडा टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला त्या भागावरती तिथलं ते पूर्णपणे होल बंद झालं आहे बघा. आता त्याच्यानंतर आपलं बायकोने चांगला उद्योग केला तर त्याच्यामुळे आता दुसरीकडं अजून एकदा इथं होल आहे. तर इथं पण आपण तसंच करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा फेविक्विक सोडून घ्यायचं आहे याच्यावरती, त्याच्यानंतर परत सोडा आपल्याला टाकायचा आहे दुसऱ्या होलवरती. आपण घ्यायचं आहे ते थोडंसं सुकल्याच्या नंतर पुसून. त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा ह्याच्यावरती फेविक्विक सोडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एकदा सोडा टाकून घ्यायचा आहे याच्यावरती. तर बघू शकता फेविक्विकमुळे हे व्यवस्थित चिटकून झालं आहे हे दोन्ही जागेवरती. त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा हे तिसऱ्यांदा नुसतं आता ह्यावेळेस फक्त आपल्याला फेविक्विक सोडून घ्यायचं आहे जिथं जिथं आपण हे चिटकून घेतलं आहे तिथं. ओके. तर हे पूर्णपणे आपलं आता हे चिटकून झालं आहे, गळण्याचा चान्स अजिबात नाही. त्याच्यासाठी आता आपल्याला थोडासा सोडा टाकून घ्यायचा आहे हे सुकण्यासाठी. तर हे व्यवस्थितपणे आपलं होल टबाचं पॅक झालेलं आहे बघा.
बघू शकता तुम्ही हो का इथं हे पूर्णपणे इथं जे होल दिसत होते इथं एक आणि इथं एक ते सोड्याने पूर्णपणे फेविकिकने आणि सोड्याने पूर्णपणे असं चिटकून झालं आहे बघा. तर फेविकिक आणि सोडा फक्त हे प्लॅस्टिकवरतीच काम करतो. तुम्ही लोखंडाची भांडी चिटकावायला जाचाल मित्रांनो तर लोखंडाची भांडी चिटकत नसतात, फक्त प्लॅस्टिकचीच भांडी चिटकतात. तर आपण ह्या सोड्याने आणि परत ह्याने काय काय चिटकवू शकतो ते तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर आपल्याला आता हे इथं आणखीन एक आतल्या साईडने होल ज्या दोन जागेवरती बाहेरल्या साईडने होतं तसंच आपल्याला आतल्या साईडने पण ते होल झालेलं आहेत. म्हणजे तर पूर्णपणेच होल झालं तर त्याला बघू शकता तुम्ही. तर आता आपण काय करायचं आहे, आता आपण घेऊया जिथं आपण बाहेरल्या साईडने चिटकवलं होतं तसंच त्या आतल्या साईडने म्हणजे आरपार होल झालं तर तसंच आपल्याला आता इथं काय करायचं आहे, इथं फेविकिक सोडून घ्यायचं आहे बघा. जी बाहेर पद्धत आपण वापरली होती तीच पद्धत आपल्याला आतमध्ये पण वापरायची. टबाच्या आतमध्ये आपण घेतलं फेविकिक सोडून त्याच्यानंतर आपण टाकतोय त्याच्यावरती सोडा. की अशा पद्धतीने आपण सोडा टाकून घेतला आणि हा सोडा आता काय पुसायची गरज नाही, आपण असा हलवून पण त्याच्यावरती ठेवू शकतो. साईडला घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर परत एकदा आपण ती स्टेप परत एकदा करायची की आतल्या साईडने फेविकिक सोडून घ्यायचे आणि हा जो आपण सोडा टाकून घेतलेला होता तोच आपल्याला आतमध्ये फिरवायचा आहे असं टाकून. तर पूर्णपणे हे होल आपले आता बुजलेत. त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला हे थोडंसं सुकू दिल्याच्यानंतर परत आपण ह्याच्यावरती फेविकिक टाकणार आहोत आणि परत सोडा टाकणार आहोत. त्यासाठी आपण थोडा सोडा आतमध्ये ठेवून टाकू म्हणजे फेविकिक टाकल्या चिटकन. तर चला आता हे तिसऱ्या स्टेपला आपण अजून एकदा पूर्ण पॅक होण्यासाठी आपण फेविकिक टाकलं तिसऱ्यांदा आणि त्याच्यानंतर आपण घेतो हे सोडा फिरवून. हाताने फिरवून घ्यायचा नाही, कारण फेविकिक अशी वस्तू आहे की ते बोटांना जर चिटकली तर बोटं एकमेकाला चिटकतात. त्याच्यामुळं हाताला आपण अजिबात ते लागू द्यायचं नाही फेविकिक. असं सुरक्षेने काळजी करून काम करायचं आपल्याला. तर हा पूर्णपणे आपला टब चिटकून झाला आहे. बाकीचं राहिलेला सोडा आपण घेऊया प्लेटमध्ये काढून. तर बघू शकता तुम्ही हा पूर्णपणे हो का इथं आणि इथं हे दोन ठिकाणी होल झालं होतं. आतल्या साईडने पण तसंच होल झालं होतं. तर ते आपण पुसून घेऊन ते व्यवस्थित साफ केलं आहे. तर बघा हे कसं वाटलं तुम्हाला हा जुगाड. हा फेकून न देता आपण हा टब परत एकदा वापरण्यासारखा केलेला आहे तुम्हाला परत. आणि तुम्ही म्हणताना हा गळतो आहे का कसा, तर आपण बाहेर जाऊन पाणी ओतून तुम्हाला दाखवतो की हा टब पूर्णपणे व्यवस्थित झाला आहे. तर चला तुम्हाला सांगतो ह्या फेविकिक आणि आपल्या खायच्या सोड्यापासून आपण काय काय चिटकवू शकतो. तर राहिलेलं आपण फेविकिक परत वापरण्यासाठी कधी पण उपयोगी पडू शकतो म्हणून त्याला झाकण लावून ठेवूया. तर आपण काय काय चिटकवू शकतो, तर प्लॅस्टिकच्या जेवढ्या काही वस्तू असतील, हे पाण्याचे टप असतील, पाण्याच्या आता स्टीलच्या बादल्या जाऊन पाण्याच्या बादल्या पण आलेल्या आहेत प्लॅस्टिकचे ग्लास असतात. आपली गाडी टू व्हीलर त्याची खोपडे आपण चिटकवू शकतो किंवा जे काही फायबरच्या वस्तू आहेत प्लॅस्टिकच्या किंवा फायबरच्या तेवढ्या वस्तू आपण चिटकवू शकतो. गाडीच्या असू द्या, खुर्ची कुठं तुटलेली असेल तर ते खुर्ची चिटकवू शकतो, हा टब चिटकवू शकतो. अशा बऱ्याचशा वस्तू जेवढं प्लॅस्टिक असेल फायबर असेल तेवढं आपण हा फेविकिकने आणि ह्या खायच्या सोड्यापासून आपण चिटकवू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा जुगाड, तर आम्हाला आमच्या सुवर्ण निवास व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती कमेंट करून सांगा. आणि आपलं चॅनल जर अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच आपले नवीन जुगाडाचे व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आपण एकदा तुम्हाला दाखवतो पाणी ओतून. तुम्ही म्हणता हे खोटं आहे का काय, तर हे खोटं नाही. चला तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी दाखवून पाणी ओतून पाणी गळत नाही, टब गळत नाही हे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो ही बकेटसुद्धा आपली फुटलेली होती. अशीच पाणी घ्यायची बकेट आहे, छोटी बकेट आहे, कारण छोट्या मुलींना काय होतं अशी ह्याच्यामधून पाणी घ्यायला जरा हांड्यानी कळशीनी जमत नव्हतं. मग बकेट घेतलेली होती आपण, तर बकेट पण फुटली आपली, अशीच मुलींकडून फुटली. तर त्याचासुद्धा आपण काय केलं आहे, तर आपली बकेट फुटलेली होती तर त्यालासुद्धा आपण फेविकिक लावून अशीच पद्धतीने चिटकवली आणि परत उपयोगाला आणली बघा. तर बघू शकता तुम्ही हो का ही बकेट केवढी फुटली होती. हो का हिथून जी फुटली होती ती इथपर्यंत एवढी मोठी बकेट फुटलेली होती, बघू शकता तुम्ही आतूनसुद्धा. तर हिचासुद्धा उपयोग आपण परत उपयोगात आणलेली आहे बकेट ही. तर ह्याच बकेटाने आपण पाणी घेणार आहोत आणि
ह्यो जो आपल्या फुटलेला टब होता तुम्ही म्हणता दुसरा टब दाखवता हो काय तोच टब आहे बघू शकता आतून चिटकवला आहे दिसतं ना पांढरं 2 ठिकाणी तर ह्याच बकेटाने आपण फुटली होती बकेट ती चिटकून परत उपयोगात आणली आणि त्याच बकेटने आपण पाणी घेणार आहोत तर हे बघू शकता तुम्ही बकेट कुठं गळलेलं दिसते का तुम्हाला गळती का हे तुम्ही म्हणता ही गळते का तर ही नाही साईडचं जे पाणी आहे ते पाणी आहे बघा ही हां झाली ओके बघू शकता तुम्ही ही पूर्णपणे चिटकावलेली आपली बकेट पूर्णपणे कामाला आलेली आणि त्याच्यानंतर आपण ही हा टब फुटलेला बघू शकता तर ह्या टबामध्ये आपण घेतोय पाणी आता ओतून तर ह्याच्यात घेतले पाणी ओतून बघू शकता तुम्ही कुठं दिसतंय का तुम्हाला आपण चिटकावलेल्या ठिकाणाहून पाणी गळतंय का दिसतंय का तुम्हाला कुठं बघा आहे का कुठं दिसतंय का तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण घरगुती जी भांडी आहेत आपली प्लॅस्टिकची फायबरची जी काही फुटलेली असतील तर अशा पद्धतीने सोडा आणि आपले फेविकच्या माध्यमातून तुम्ही चिटकवू शकता आणि परत उपयोगात आणू शकता हे भंगारात विकू नका किंवा टाकून देऊ नका तर चला बाय भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये